मित्रांनो, आजचा एपिसोड खूप खास होणार आहे कारण आपण आलोय जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिएटिव्ह फेस्टिवल साऊथ बाय साऊथ वेस्ट मध्ये. ऑस्टिन शहरात प्रत्येक वर्षी फिल्म मेकर्स, टेक इनोव्हेटर्स, म्युझिशियन्स आणि क्रिएटर्स जगभरातून या फेस्टिवलसाठी येतात. आणि आज चालता चालता या फेस्टिवलचा आपण आनंद घेणार आहोत एका खास गेस्ट सोबत. ते आहेत हॉलिवूडमध्ये काम केलेले आणि मल्टिपल अवॉर्ड विनिंग सिनेमॅटोग्राफर अनुभव कुलकर्णी. वेलकम टू अमेरिकन भाऊ. अनुभवनी काम केलंय लाईफ ऑफ पाय, थोर यासारख्या नामांकित प्रोजेक्ट्सवर. चला तर मग चालूयात साऊथ बाय साऊथ वेस्टच्या रस्त्यांवर आणि ऐकूयात अनुभवचा हॉलिवूडचा प्रवास आणि त्यांचे फिल्म मेकिंग सिक्रेट्स. लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. तर आज आपण गप्पा मारणार आहोत अनुभव कुलकर्णींसोबत. वेलकम टू द पॉडकास्ट अनुभव. थँक्यू सो मच. सगळ्यात पहिले खूप खूप अभिनंदन तुझं आणि तुझ्या टीमचं. साऊथ बाय साऊथ वेस्टमध्ये वर्ल्ड प्रीमियर होणं ही एक साधी गोष्ट नाही आहे. हा ऑस्कर क्वालिफाईंग फेस्टिवल आहे. तुला कसं वाटतंय? ग्रेट, म्हणजे खूपच छान वाटतंय. फील व्हेरी ऑनर्ड. आणि एक छान गोष्ट हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची की इट रिअली अप्रिशिएट युअर वर्क, युअर स्टोरी आणि त्यामागची जी एफर्ट्स घेतली आहे आणि ओव्हरऑल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्ममध्ये ती स्टोरी कशी बसते. हॉलिवूड नोज हाऊ टू प्रेझेंट दॅट नाईसली. वा. आता आपला मराठी मुलगा हॉलिवूडमध्ये थोर, लाईफ ऑफ पाय यासारख्या मोठमोठ्या प्रोजेक्टवर काम केलंय. मला ना थोडंसं मागे जाऊन तुझा प्रवास जाणून घ्यायला फार आवडेल. तू महाराष्ट्रातून कुठून आहेस? मी महाराष्ट्रातनं मुंबई, म्हणजे माझा जन्म डोंबिवली. मग ठाण्यात मी राहिलोय. पूर्ण शिक्षण मुंबईमध्येच? सगळं शिक्षण पूर्ण मुंबईमध्ये. प्रॉपर मुंबईकर? सो आय एम सो प्राऊड टू से दॅट आय एम मुंबईकर. तुझं ट्रॅडिशनल एज्युकेशन कशामध्ये झालं अनुप? वेल, मी माझं फिजिक्समध्ये मी ग्रॅज्युएट झालो. जेव्हा मी करत होतो फर्स्ट इयरमध्ये, जेव्हा मला खूप कमी मार्क होते, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की काही झालं तरी चालेल, यू नीड टू बी ग्रॅज्युएटेड बाय दिस कपल ऑफ इयर्स. त्या गोष्टी असल्यामुळे तेव्हा मला ग्रॅज्युएशनचं महत्त्व फार कळत नव्हतं. पण त्याच वेळेला मग मी माझं 3D ॲनिमेशन आणि VFXचा प्रोफेशनल डिप्लोमा केला मॅकमधनं. आणि एकदा जेव्हा माझं ग्रॅज्युएट झालो मी सक्सेसफुली, त्याच्यानंतर मी स्पेशलायझेशन केलं मोशन पिक्चर्स आणि 3D कॅमेरा ट्रॅकिंगमध्ये. आता तू फिजिक्समध्ये तुझं चालू होतं अभ्यास, पण हे VFX आणि स्पेशल इफेक्ट्स करायचं म्हणजे आधीपासून काही फिल्म मेकिंगचा किडा वगैरे होता का? लहानपणापासून काही इंटरेस्ट होता का? यू आर जस्ट क्युरियस म्हणून तू हे करून बघायचा प्रयत्न केला? वेल, मी पहिल्यापासूनच ॲक्च्युली मला लाईट्स, कलर्स याची खूप मला क्युरियोसिटी होती. कम्प्युटर गेमिंग्समध्ये खूप मी छान होतो. सो तेव्हा मी त्याच्यात टाइम्स खूप मी स्पेंड करायचो. पण त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा मी पहिली फिल्म बघितली हॉलिवूड ब्लॉकबस्टर जुरासिक पार्क आणि त्याच्यानंतर मॅट्रिक्स, त्याच्यात मी खूप आय वॉज सो मोटिवेटेड, आय वॉज सो क्युरियस टू नो की कशी ओव्हरऑल ही प्रोसेस झाली ॲक्च्युली, हाऊ दे क्रिएटेड ऑल दिस थिंग्स आणि हाऊ टेक्नॉलॉजी ॲक्च्युली हेल्प स्टोरी टेलिंग. आणि मी हळूहळू त्याच्याबद्दल खूप वेळा मूवी बघितला, वाचायला लागलो आणि मी हळूहळू माझा तो इंटरेस्ट डेव्हलप केला पुढे. तसं ही मला एक फार छान गोष्ट वाटते अनुप तुझ्या स्टोरीमध्ये की हा जो इंटरेस्ट होता, हे जे पॅशन होतं, ते प्रेटी मच साऊंड्स लाईक की तू कल्टिवेट केलंयस. ते नॉर्मली असं म्हणजे होत नाही, विच इज म्हणजे फार फार अमेझिंग वाटतं मला ते. या म्हणजे मला तेव्हा काही बाकी दुसरा ऑप्शन नव्हता. बट अलॉंग विथ दॅट मी हेही बघितलं की मला माझं फिजिक्स बॅकग्राऊंड आहे त्याच्यात, पण ॲट द सेम टाईम जेव्हा गेमिंग एंटरटेनमेंट इंडस्ट्री जर मला ग्रो करायची असेल, मला त्याच्यात जर पुढे जायचं असेल तर काय काय गोष्टींची गरज आहे. आणि तेव्हा ड्युरिंग अर्ली 2000 तेव्हा एवढ्या गोष्टी नव्हत्या अवेलेबल. सो तेव्हा मग मी बऱ्याचशा सेमिनार्सला जायचो, वर्कशॉप्सला जायचो आणि used to get inspired by so many Hollywood filmmakers, even Indian entertainer actually. आणि मग त्यांना ईमेल्स करायचो, त्यांना मेसेज करून माझे सगळे डाऊट्स असायचे ते मी क्लिअर करायचो की कशी या जर फील्डमध्ये मला पुढे जायचं आहे, बिंग एन VFX आर्टिस्ट किंवा सिनेमॅटोग्राफर, तर कसं पुढे जाता येईल तसं. सो मी लोकांनी आणि तेव्हा मला आय रिअली अप्रिशिएट की खूप लोकांनी ॲक्च्युली मला मदत केली. ही ह्या पॉईंटमध्ये ना मला असं वाटतं ना, लोक मदत करायला तयार असतात, आपण जाऊन मागत नाही मदत. भरपूर वेळेस आपण बिचकतो. येस, दॅट्स सो ट्रू. आपण खूप लाजतो
त्या गोष्टींमध्ये की आपण असतो की इट्स फाईन म्हणजे लेट्स फिगर इट आउट थिंग्स लाईक दॅट. पण इट्स गुड टू फाइंड हेल्प, इट्स गुड टू आस्क फॉर हेल्प. तर लोकांना आवडतं. इट्स जस्ट दॅट अगेन एंटरटेनमेंट इंडस्ट्री यू नीड टू बी पेशंट. लोक बिझी असतात, मलाही मेसेजेस येतात, ईमेल्स येतात, सगळे स्टुडंट्सचे सगळे. सो तेव्हा मला कळतं की ऑफकोर्स इफ आय एम बिझी डेफिनेट बट आय विल गेट बॅक टू यू. सो जस्ट बी पेशंट इन दॅट अँड पेशन्स इज रिअली वर्च्यू इन दिस इंडस्ट्री. आता ह्या इंडस्ट्रीमध्ये मी तर आउटसायडर आहे, पण मला असं एक मला फिलिंग आहे किंवा माझं परसेप्शन आहे की इट्स व्हेरी हार्ड टू ब्रेक इन. ह्या इंडस्ट्रीमध्ये घुसणं फार अवघड आहे. मे बी माझं ते इंडियाचं मे बी ते बॅगेज आहे, मे बी इंडियामधल्या बॉलिवूडमध्ये घुसणं हार्ड आहे. पण आता तू हॉलिवूडमध्ये आहेस, हाऊ हार्ड और इझी वॉज इट तुझ्यासाठी? तू आहेस फिजिक्स बॅकग्राऊंडचा, तू हे सगळे कोर्सेस केलेत, पण तो जो पहिला प्रोजेक्ट असतो, ते पहिलं काम असतं, ते मिळणं फार अवघड असतं. सो तो प्रवास होता, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. Absolutely. To be honest, actually, you need to spend time. तुम्ही त्या ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जायचं आहे, तर तुम्हाला डेफिनेटली टाइम स्पेंड करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड से की लर्न हिस्ट्री, लर्न ओव्हरऑल जे फिल्म मेकिंग आहे. सो त्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही इनफ अभ्यास करता, तुम्ही यू स्टार्ट चेकिंग डिफरंट फिल्म्स, इंटरनॅशनल फिल्म, आणि करता करता ॲक्च्युली तुम्हाला हळूहळू नेटवर्किंग होतं. आणि त्या पद्धतीने कसं होतं की त्या पद्धतीने मग जेव्हा हळूहळू पुढे जातो तेव्हा आपल्याला कळतं की आपण मार्केटमध्ये कुठे आहोत. आय स्टार्टेड विथ फिल्म स्कूल ॲक्च्युली ओव्हर हिअर इन लॉस एंजलिस USA. आणि ते करता करता ॲक्च्युली जेव्हा तुम्ही कोलॅबरेशन करता डिफरंट स्टुडंट बरोबर, डिफरंट इंडिपेंडंट फिल्म मेकर्स बरोबर, तेव्हा कळतं की आपली वे ऑफ वर्किंग कशी आहे, लोकांना आपलं काम कसं आवडतं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला तुमचे फीडबॅक्स मिळतात, सो दॅट्स वेअर ॲक्च्युली यू स्टार्ट प्रोग्रेसिंग. आणि देन आफ्टर दॅट ॲट द एंड ऑफ द डे, जेव्हा वेन यू गेट फेस्टिवल अप्रिसिएशन फ्रॉम क्रिटिक्स, फ्रॉम अवॉर्ड्स, दॅट्स वेअर ॲक्च्युली दॅट्स द बेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर युअर वर्क. आणि बेस्ड ऑन दॅट ॲक्च्युली मग तुम्ही पुढे जाता आणि तुम्ही डिसाईड करता की ओके, आता या स्टेजला आता मला अवॉर्ड्स आहेत आणि मी या पर्टिक्युलर टाईपचे प्रोजेक्ट्स बनवतो. फॉर एक्झाम्पल फीचर फिल्म, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, बट आय नीड टू ग्रो. तर या पुढे कसं जायचं? So that's where actually the networking events, you have to reach out to more people. अशी फिल्म फेस्टिवल्स. Yeah, so things like that. Getting into that in a beginning stage is extremely tough. I mean, of course, if you get a great collaboration आणि तसं असेल तर खूपच छान. पण to get over here, you need to collaborate with that certain level of people also. आणि ते करताना या जर्नीमध्ये थोडा वेळ जातो. You need to give time. कारण का जेवढा तुम्ही टाइम स्पेंड कराल तेवढे तुम्ही त्या एक्सपिरियन्स लोकांबरोबर काम कराल, तुमची वे ऑफ वर्किंग वाढते, बदलते. इफ यू डोंट हॅव एक्सपिरियन्स इन लाईफ, यू कांट पुट दॅट इन टू युअर आर्ट वर्क. सो पेशन्स रिअली ॲक्च्युली पेज अ लॉट. मगाशी अनुप तू म्हटलास की तू अमेरिकेत एक कोर्स करायला आला, तर तू म्हणजे स्टुडंट विजावर आलास. येस. मग तुझा जो पहिला फिल्म मेकिंग रिलेटेड जो प्रोजेक्ट होता तो भारतात झाला का अमेरिकेत झाला? ॲक्च्युली फिल्म रिलेटेड ॲक्च्युली ॲज अ सिनेमॅटोग्राफर माझा इकडे झाला, अमेरिकेत झाला. मी बरेचसे प्रोजेक्ट्स केले इंडियामध्ये, बट मी ॲक्च्युली तेव्हा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होतो. अरे वा. इंडियामध्ये. तर मला बरेचसे नॅशनल अवॉर्ड्स मिळाले होते. मी भारतभर फिरलो होतो, नॅशनल पार्क्स, कन्झर्वेटरीज आणि बऱ्याचशा अजून जंगलांमध्ये. सो आणि माझं वाघ आणि साप हे माझं स्पेशालिटी होती. वाघ मित्र आणि सर्पमित्र. ॲक्च्युली. आणि मी ताडोबामध्ये खूप वेळ मी तिकडे टाइम स्पेंड करायचो. आणि त्याच्यानंतर आजूबाजूचे लोणावळा, खंडाळा आणि जवळपासची जंगलं असायची, तिकडे सापांसाठी आणि किडे आणि याच्यामध्ये मी खूप रममाण व्हायचं तिकडे. आणि हळूहळू जशी माझी फोटोग्राफी मी डेव्हलप केली, लोकांना काम आवडायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी इकडे आलो माझं हायर एज्युकेशन करायला इन सिनेमॅटोग्राफी, सो तेव्हा मग माझं पूर्ण 1 वर्षाचा प्रोग्राम झाला. आणि त्याच वेळी ॲक्च्युली मी बऱ्याच माझं प्रोग्राम संपण्याच्या आधी मी खूप स्टुडंट्सबरोबर ॲक्च्युली व्हेरियस डिफरंट फिल्म मेकर्सबरोबर मी कोलॅबरेट करायचो, तिकडे त्यांच्याबरोबर काम करायचो, त्यांना माझं काम आवडायचं, सो मी करायचं. त्याच्यामुळे माझं जेव्हा मी ग्रॅज्युएट होण्याच्या आधीच मी ऑलमोस्ट एक 15-20 फिल्म्स केल्या होत्या लोकांबरोबर, काही डॉक्युमेंटरीज होत्या.
आणि 1-2 म्युझिक व्हिडिओज होते. सो मला ओव्हरऑल कळत होतं की कसं ओव्हरऑल माझा प्रवास चालू आहे. पण एकदा ग्रॅज्युएट झालो देन आय वॉज इन द मार्केट आणि आय वॉज कम्प्लिटली कम्पिटिंग विथ अमेरिकन्स आणि जे लोक इकडे 20-40 वर्ष आहेत इंडस्ट्रीमध्ये. सो तसं झालं. हा जो 1 वर्षाचा कोर्स होता तो काय मास्टर्स का कसं म्हणजे का इट्स लाईक अ बॅचलर्स काइंड ऑफ. आणि त्याच्यासाठी मेन म्हणजे आपल्या व्ह्युअर्ससाठी जर कोणाला इंटरेस्ट असेल फिल्म मेकिंगमध्ये सो तुला काय म्हणजे GRE वगैरे द्यावं लागलं, ती ॲडमिशन प्रोसेस कशी होती ह्या कोर्ससाठी? वेल फॉर एंटरटेनमेंट इंडस्ट्री ॲक्च्युली आर्ट कोर्सेस ॲक्च्युली एवढे GRE नाही द्यावे लागत. काही युनिव्हर्सिटीज असतात पण TOEFL डेफिनेटली यू टू स्कोर हाय ऑन दॅट. सो दॅट वॉज क्लिअर. आणि त्याच्यानंतर बेस्ड ऑन माझे आधीचे जे वर्क एक्सपिरियन्स होता ते पण इकडे होतं. कारण का माझे बरेचसे US येण्याच्या आधी ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स होते लाईक लाईफ ऑफ पाय, थॉर, पर्सी जॅक्सन आणि बाकीचे बरे. सो त्याचाही एक्सपिरियन्स होता. सो दॅट ऑल्सो काउंट इन दॅट जर्नी. सो तसं आहे. आणि मी 1 वर्षाचा 1 year कन्झर्वेटरी कोर्स होता. सो तो मी केला सिनेमॅटोग्राफी मेजर त्याच्यात. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली मग मी माझं प्रोग्राम झाल्यानंतर मी इकडे काम करायला लागलो. हॉलिवूडमधला पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला? माझा पहिला प्रोजेक्ट होता तो माझा ॲक्च्युली मित्र आणि रूममेट आदित्य पटवर्धन त्याच्याबरोबर मी केला इकडे. आणि ही इज अ वंडरफुल रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर ऑल्सो. सो त्यांनी लिहिली होती ॲक्च्युली स्टोरी. मराठी मुलगा दिसतोय. मराठी मुलगा ॲब्सोल्युटली. सो त्यांनी ती स्टोरी लिहिली होती ॲक्च्युली World War II बेस्ड इन पोलंड. सो आम्ही ते लोकेशन ॲक्च्युली सगळे LA मध्ये शोधून काढलं, लुक लाईक दॅट. आणि त्या ॲस्थेटिक्सचं आणि सगळं. सो तो आम्ही शूट केलं ॲक्च्युली तिकडे. दॅट वॉज अ शॉर्ट फिल्म ॲक्च्युली फॉर बिग फीचर फिल्म. पण तर ते आम्ही तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि वर्किंग विथ हिम वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. खूप छान शिकायला मिळालं कसं कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स असतं. इट्स नॉट 1 person जॉब, इट्स कम्प्लीट टीम एफर्ट्स. कम्प्लीट अमेरिकन क्रू होता तेव्हा. सो वर्किंग विथ दॅट त्यांच्यावर काम करताना खूप मजा आली. सो तो नंतर प्रोजेक्ट ॲक्च्युली पुढे गेला आणि तो कान्सला पुढे गेला आणि तिकडे आमची स्क्रीनिंग झाली. सो आम्हाला छान वर्ल्ड ऑडियन्स मिळाला, इंटरनॅशनल अप्रिसिएशन मिळालं. सो असं झालं आमचं पहिलाच प्रोजेक्ट कान्समध्ये, विच इज अमेझिंग. आपल्या मागेच नायकॉनचं शोरूम दिसतंय. तुझा पहिला कॅमेरा कुठला होता? माझा पहिला कॅमेरा ॲक्च्युली कोइन्सिडेंटली ॲक्च्युली नायकॉन D90 होता माझा. तेव्हा आय गेस 2012-11 ॲक्च्युली मी घेतला होता. आणि तेव्हापासून मी ॲक्च्युली माझी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुरू केली होती. मी आधी डिजी कॅमेरा होतो पण तेव्हा ॲक्च्युली इट्स लाईक अ व्हेरी सिरियस हॉबी होता. कारण का तो तेव्हा आय गेस 40-50 हजाराचा आणि लेन्स आणि सगळं तसं होतं. तर तेव्हा मी ॲक्च्युली खूप एक्सप्लोअर केला. सो नायकॉन वॉज माय ॲक्च्युली आय वुड से ग्राउंड बिल्डर इन दॅट जर्नी. तसं होतं. आजकाल तुझं कुठला कॅमेरा तुझा प्रेफर्ड कॅमेरा असतो? वेल प्रेफर्ड म्हणण्यापेक्षा प्रोडक्शन डिमांड्स. प्रत्येक प्रोजेक्ट वाईज वेगवेगळे कॅमेराज आणि त्यांचे जसे नीड्स असतात तसं असतं. पण मेजॉरिटीली ॲक्च्युली आम्ही जेव्हा जातो RE फ्लेक्स, RE कॅमेरा असतात, RE 35, RE अलेक्सा मिनी. हा जो आमचा मूवी आहे साऊथ बाय साऊथ वेस्टला तो आम्ही RE अलेक्सा मिनी आणि 35वर शूट केला होता. पण अलॉंग विथ दॅट रेड ॲज वेल आणि ब्लॅक मॅजिक ऑल्सो. सो असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि वेगवेगळे कॅमेराज ॲक्च्युली ॲज पर देअर स्पेसिफिकेशन आम्ही डिवाईड करतो. आम्ही जसं प्रोड्युसर्सला आणि प्रोजेक्टला गरज आहे तसं आहे. कारण का प्रत्येक कॅमेरा ॲक्च्युली तुम्हाला रेंट करायला पैसे लागतात सगळं आहे. सो RE फ्लेक्स कॅमेरा लाईक रेंटिंग कॅमेरा समथिंग लाईक समटाईम्स लाईक 1500 पर डे असं असतं. आणि जेव्हा तुम्ही फीचर्स करता तेव्हा 20-25 दिवसाचे किंवा 1 महिन्याचा शेड्यूल असतं तेव्हा यू हॅव टू रेंट दोस ऑल दिस. सो प्रोडक्शनचं बजेट काय आहे.
सो या सगळ्या गोष्टी विचार करून आम्हाला मग पुढे जावं लागेल. मला आठवतं आपण जेव्हा निर्माल्य सोबत केली होती तेव्हा तू तुझा कॅमेरा पण आणला होता लॉस एंजल्सवरनं. हे कॉमन असतं का हॉलिवूडमध्ये? हो ॲब्सोल्युटली. बराच वेळ काय असतं ना की DP त्यांचे स्वतःचं पॅकेज आणतं, त्यांच्याकडे ऑलरेडी कॅमेरा आहेत, लेन्स आहे, ट्रायपॉड आणि हे सगळं असेल आणि दॅट वे प्रोड्युसर्स तुम्हाला हायर करणं त्यांना सोपं होतं. त्यांना थर्ड पार्टी रेंटल कंपनीज आणि इन्शुरन्सेस दे डोंट हॅव टू गो थ्रू दॅट. त्यामुळे कसं होतं की इफ यू हॅव कॅमेरा एव्हरीथिंग आणि यू डोंट हॅव टू गो एनीवे, यू डोंट हॅव टू स्पेंड टू मच. आम्हाला पैसा खर्च करायची गरज नाही आहे. तसं आहे कारण का इंडी फिल्म मेकर्सचं बजेट खूप शूस्ट्रिंग असतं आणि वी हॅव टू ॲडजस्ट विथ दॅट. सो तुमच्याकडे जर कॅमेरा पॅकेज असेल, लाईट्स पॅकेज असेल, इट्स ऑलवेज हेल्पफुल. नवीन फिल्म मेकरसाठी छान टिप दिली अनुभवने. जर तुमच्याकडे कॅमेरा आणि बाकीचे गोष्टी असतील तर तुम्ही ती एक ॲडिशनल सर्व्हिस तुम्ही देऊ शकता. कारण का कसं आहे ना की क्रिएटिव्ह फील्ड एंटरटेनमेंट इंडस्ट्री एस्पेशली इन LA वन ऑफ द टफेस्ट इंडस्ट्री इन द वर्ल्ड आणि जे ओव्हरऑल क्रिएटिव्ह स्पेस आहे तिकडे तुम्हाला जगातले सगळ्यात बेस्ट लोक भेटतील आणि तुम्हाला त्यांच्यावर कम्पीट करायचं आहे. सो वेन यू हॅव टू कम्पीट विथ देम यू हॅव टू, इट्स अ केऑस. गडबड गोंधळ आहे, खूप आहे. यू हॅव टू शाउट लाऊडर. मोठ्याने ओढून तुम्हाला तुमची स्पेस क्रिएट करायची. सो ड्युरिंग दॅट टाइम जेव्हा तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी असतील तर तेव्हा तुमचं डिसिजन घेणं तुम्हाला ॲक्च्युली गेटिंग ऑन द फिल्म इज इझियर. तू भारतातून आहेस, महाराष्ट्रीयन आहेस. हॉलिवूडमध्ये ब्रेक इन करणं किती सोपं आहे, किती अवघड आहे आपल्यासारख्या माणसाला? वेल ॲज अन आर्टिस्ट मी उत्तर देईन. इवन इंडिया असो, अमेरिका असो, डिफरंट एनी कॉन्टिनेंट असो, ओव्हरऑल ब्रेक इन करणं इज इक्वली चॅलेंजिंग. कुठल्याही ठिकाणी इवन इंडियामध्ये एवढे ग्रेट आर्टिस्ट आहेत आपले. अमेरिकेत ग्लोबल तुम्हाला कॉम्पिटिशनला फेस करावं लागतं, तसं आहे. बट अगेन द वन थिंग रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट युअर क्युरिओसिटी आणि त्याच्यानंतर तुमची लर्निंग ॲटिट्यूड. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हार्ड वर्किंग स्किल. आणि कुठलाही प्रोजेक्ट आपला शेवटचा प्रोजेक्ट आहे असा जेव्हा तुम्ही कन्सिडर करता, असा तुम्ही जेव्हा ट्रीट करता त्याला, तुमचं आउटपुट चांगलं होतं. इट्स अ कॉमन लँग्वेज किंवा कुठल्याही पार्ट ऑफ द वर्ल्ड असो. मी फॉर माय वर्क ॲक्च्युली मी बऱ्याचशा कॉन्टिनेंटमध्ये फिरलो आहे. मी साऊथ कोरियन फिल्म केली आहे, युरोपमध्ये फ्रान्स, रोमानिया, लिथुएनिया, हंगेरी, लाटविया, आम्ही अशा बऱ्याच ठिकाणी गेलो, तिकडे काम केलं. तर एक गोष्ट कॉमन आहे फॉर शुअर, that if you do smart work, if you research that field, if you research that area very well, तुम्ही ह्युमन इमोशन्स चांगले पोर्ट्रे करू शकता. आणि जर तो जॉब जर नीट झाला तर लोक डेफिनेटली इंटरेस्ट घेतात तुमच्या कामांमध्ये, तुम्हाला बोलवतात आणि पीपल विल अप्रिशिएट युअर वर्क फॉर शुअर. वा मित्रांनो, अनुभव म्हणताय परिश्रमाने आणि फोकसने आणि कामाने डेफिनेटली तुम्ही ब्रेक इन करू शकता. बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा. South by Southwest, one of the biggest one actually. Not just films, but tech industry आणि along with that music industry also. त्यांचे बँड्स, त्यांच्या सगळ्या गोष्टी, प्रॉडक्ट लॉन्चिंग, बऱ्याचशा गोष्टी इकडे होतात. आणि सो फिल्म फेस्टिवल्स आणि फेस्टिवल एक पार्ट. पण त्याच्यानंतर ॲक्च्युली जेव्हा लोक येतात, लोकांना काय लागतं, खायला आवडतं, दे गेट व्हेरी हंग्री, टायर्ड. सो या गोष्टी ॲक्च्युली फूड ट्रक्स, जे नवीन ऑन्टरप्रिनर्स असतात ते त्यांचे प्रॉडक्ट लॉन्चिंग असतं, फूड रिलेटेड और कुठले प्रॉडक्ट लाईक यू कॅन स्टार्ट फ्रॉम कॉस्मॅटिक किंवा हर्बल प्रॉडक्ट्स वॉट. सो थिंग्स ॲक्च्युली दे हॅव देअर स्पेस ओव्हर हिअर ॲज वेल, सो दे कॅन ऑल्सो ग्रो. आणि हे असे फिल्म फेस्टिवल ॲक्च्युली दे मोटिवेट देम की त्याच्यामुळे तुमचं प्रॉडक्ट पुढे यावं. या फेस्टिवलची खासियत काय वाटते अनुप? आधी पण तू म्हटलास की फक्त मूवीज नाही, मूवीज आहे, म्युझिक आहे, मीडिया आहे आणि टेक्नॉलॉजी पण आहे, म्हणजे स्कोप फार वाईड आहे. ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळे जगातले वन ऑफ द बेस्ट आर्टिस्ट, एस्पेशली इंडिपेंडंट फिल्म मेकर्स, त्यांना इकडे मार्केट मिळतं, प्रोड्युसर्स मिळतात, त्याच्यानंतर फंड रेझिंग करायला ग्रेट अपॉर्च्युनिटी मिळते, तसं आहे. सो इट्स नॉट जस्ट अ फेस्टिवल बट फॉर फिल्म अँड मीडिया ॲक्च्युली इट्स अ ग्रेट कल्चरल इव्हेंट ॲक्च्युली, की सगळे ॲस्पेक्ट ॲक्च्युली तुमचे एकत्र येतात आणि यू कॅन फाइंड राईट पीपल. एक मला असं वाटतं ना, हे वेगवेगळे इंडस्ट्रीज एकत्रित करून ॲक्च्युली फार छान प्लॅटफॉर्म आहे डिस्कवरेबिलिटीसाठी म्हणा किंवा नवीन जसं तू म्हटला प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी किंवा नवीन एखादं पटकन फीडबॅक पाहिजे असेल लोकांकडनं तर तो घेण्यासाठी. And this is really good millennial or Gen Z's things actually nowadays.
मित्रांनो, फार छान गोष्ट होते जेव्हा तुम्ही तुमचं प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस किंवा तुमचं टॅलेंट अशा एखाद्या फिल्म फेस्टिवलमध्ये आणून लोकांसमोर मांडतात, कारण तेव्हाच ते रिअल कनेक्शन होऊ शकतं आणि त्या रिअल कनेक्शनमधनंच पुढे तुम्हाला कामं पण मिळू शकतात. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कीपिंग युअर सेल्फ, म्हणजे आता नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन गोष्टी एवढ्या चेंज होत राहतात, राईट? मी सॉफ्टवेअरमध्ये पण आजकाल फिल्म मेकिंगमध्ये पण फार गोष्टी चेंज होत असतात, जसं तू आता म्हटलास. तुम्हाला असं वाटतं का की सर्टिफिकेशन्स किंवा कोर्सेस वगैरे अशा गोष्टी केल्यामुळे कुठेतरी फायदा होऊ शकतो करिअरला ह्या बदलत्या लँडस्केपमध्ये? तुम्हाला कंटिन्युअसली यू हॅव टू अपडेट युअरसेल्फ. नो मॅटर व्हॉट, तुम्हाला किती नॉलेज आहे, किती एक्सपिरियन्स आहे. इव्हन तुम्हाला ऑस्कर मिळालेलं आहे. 1-2 वर्षानंतर ऍक्च्युली कॅमेराज टेक्नॉलॉजी चेंज होत असते. हाऊ टेक्नॉलॉजी वी कॅन यूज इट टू टेल अ स्टोरी. न्यू टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टी डेफिनेटली तुम्हाला कळल्या पाहिजेत. आणि जेव्हा तुम्हाला त्या कळतील तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कळेल की ऍक्च्युली स्टोरी टेलिंग ऍक्च्युली तुम्ही त्या टेक्नॉलॉजी यूज करत कसं इफेक्टिव्हली प्रेझेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल मोशन कॅप्चर आहे, आम्ही मोकॅप म्हणतो, किंवा 3D सॉफ्टवेअर्स आहेत. हाऊ वी कॅन यूज दॅट इफेक्टिव्हली, की त्याच्यामुळे व्हिज्युअल इफेक्ट्स क्रिएट होऊ शकतात. अलॉंग विथ दॅट इवन इन द कॅमेरा ऑल्सो जे गिम्बल्स असतात आपण घेऊन जातो, की त्याच्यामुळे XYZ जे रोटेशन असतं ते ऍक्च्युली जस्ट रिड्यूस होऊन ऍक्च्युली स्मूथ मोशन मिळतं. सो या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली स्टोरी टेलिंगमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. सो ट्रेडिशनल वे डेफिनेटली इज ऑलवेज हेल्पफुल, ऑलवेज बेटर. पण तुम्हाला जी ही तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती असेल तर यू कॅन यूज दॅट टेक्निक ॲक्च्युली इन अ मोस्ट इफेक्टिव्ह वे. मित्रांनो, ट्रॅडिशनल जरी फील्ड असली तरी स्वतःला अपडेट करत राहणं फार महत्वाचं आहे, कारण अनुभव म्हणताय की तुम्ही नवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजे, उपयोग करता यायला पाहिजे. ह्या फेस्टिवलला जगातलं वन ऑफ द बेस्ट फेस्टिवल का मानलं जातं? बरेचसे ऍस्पेक्ट आहेत ऍक्च्युली. फर्स्ट ऑफ ऑल ऍक्च्युली जे प्रोड्युसर्स इकडे येतात, इंडस्ट्री डिमांड आहे, स्टुडिओज इकडे येतात, आणि जे कोलॅबरेटर्स आहेत ते वन ऑफ द बेस्ट असतात, आणि जे जजिंग पॅनल आहे ते खूप सुपिरियर असतं इकडे. त्याच्यामुळे तुमच्या जे इंडिपेंडंट फिल्म मेकर्स असतात त्यांच्या फिल्म्स ऍक्च्युली प्रत्येक कॉर्नरला ऍक्च्युली ते चेक करतात, प्रत्येक ऍस्पेक्ट ऍक्च्युली. स्टार्ट्स फ्रॉम जेव्हा आपण रायटिंग म्हणतो तर सिनेमॅटोग्राफी, त्याच्यानंतर डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू, स्टोरी टेलिंग स्किल्स ऍक्च्युली, आणि जो टॉपिक आहे, जो विषय आहे तो कशा पद्धतीने मांडलेला आहे, पुटिंग एव्हरी अदर थिंग्स ऍक्च्युली. बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी असतात, जिओ पॉलिटिकल मुवमेंट असते, किंवा कुठल्या देशाचं, किंवा कुठले पॉईंट LGBT असो, किंवा बरेचसे असे सेन्सिटिव्ह टॉपिक्स त्याला कसं हाताळलेलं आहे, आणि दॅट सॉर्ट ऑफ अ मॅच्युरिटी ऍक्च्युली ते ज्युरीज इकडे बघत असतात. त्याच्यानंतर ऍक्च्युली जेव्हा सिलेक्शन इव्हन होतं फिल्म फेस्टिवल साऊथ बाय साऊथ वेस्ट सारख्या मूवीजमध्ये, दॅट इटसेल्फ इज अ मेरिट की वी हॅव अचिव्ड इट. त्याच्यानंतर ऍक्च्युली जेव्हा तुमची फिल्म इथे जिंकते तेव्हा इट बिकम्स ऑस्कर क्वालिफाईंग, म्हणजे ऑस्करच्या कन्सिडरेशनसाठी तुम्हाला जाऊ शकते. सो वी आर रिअली होपिंग. नक्कीच अनुभाऊंची मूवी आपल्याला लवकरात लवकर ऑस्कर मध्ये सुद्धा दिसेल. फार छान आहे. मी वाचत होतो काल, साऊथ बाय साऊथ वेस्ट एक छान आर्टिस्ट आणि टॅलेंटसाठी डिस्कवरी ग्राउंड पण बनलंय. जसं जॉन मेयर, तो सिंगर, तो ही वॉज डिस्कवर्ड ॲट साऊथ बाय साऊथ वेस्ट. मला हे म्हणजे फार फॅसिनेटिंग वाटलं. हे हे जे फेस्टिवल आहे, इट्स जस्ट नॉट जस्ट फॉर देअर टू स्क्रीन युअर फिल्म, की हे ग्रेट प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबरेशन. आणि इकडे इतक्या चांगल्या पद्धतीने ॲक्च्युली जे फिल्म कल्चर ॲक्च्युली त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, की ॲट अंडर वन अम्ब्रेला तुम्ही प्रोड्युसर्सला भेटता, डिफरंट काइंड ऑफ फिल्म मेकर्सला भेटा. स्टार्ट्स फ्रॉम अगदी इंडी फिल्म मेकर्स की ज्यांची फिल्म ॲक्च्युली इवन इन $100 होते, आणि त्याच्यानंतर $1,000 आणि $100 million होते. अशा सगळ्या फिल्म मेकर्सला तुम्ही इथे भेटू शकता. त्याच्यानंतर प्रोड्युसर्स येतात, स्टुडिओ रिप्रेझेंटेटिव्ह असतात, त्याच्यामुळे ते तुमचं टॅलेंट इकडे बघतात. जे मोठे फिल्म फेस्टिवल आहे ते खूप महत्त्वाचे असतात तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या पाथवेमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला तुमचं वर्क हायलाईट होतं, पण तुम्ही जे मोठे लोक असतात, इंडस्ट्री एक्सपिरियन्स, त्यांच्यावर कनेक्ट होऊ शकतात. काळानुसार साऊथ बाय साऊथ वेस्ट पण बदलतंय असं मला दिसतंय. म्हणजे नुसतं म्युझिक आणि मूवी नाही, आजकाल यांनी क्रिएटरसाठी पण सेशन घेतले, पॉडकास्टरसाठी पण सेशन घेतले. It's really important. Making movie is easier than selling film. Considering that, आपल्याला to sell the film, आपल्याला जे ट्रेडिशनल वे असतं की जस्ट पोस्टर मार्केटिंग किंवा या गोष्टी, आता असंच एवढं राहिलेलं नाही आहे. आता होर्डिंग्स, इंस्टाग्राम, इन्फ्लुएन्सर्स,
क्रिएटर्स बेसिक यू नीड ऑल्सो यू हॅव टू टॅप ऑन ऑल द डिफरंट प्लॅटफॉर्म. या सगळ्या ॲक्च्युली जे ॲव्हेन्यूज आहेत ते लोक गरजेची आहेत. सो कुठलीही फिल्म प्रॉडक्ट ॲक्च्युली सो जेव्हा ॲक्च्युली आपलं प्रोजेक्ट ॲक्च्युली जर बाहेर आपल्याला काढायचं असेल तर तेव्हा ॲक्च्युली हे सगळे फॅक्टर्स खूप महत्त्वाचे असतात. इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर, हू इज गोइंग टू सेल युअर फिल्म. इट्स नॉट जस्ट अ डिस्ट्रीब्युटर की नेटफ्लिक्सवर तुमचा प्रोजेक्ट आला सो दॅट्स द वन ऑफ द बेस्ट. नो, जर तिकडे जर चालला नाही दे विल टेक इट आउट. सो तेव्हा ॲक्च्युली जे पॉडकास्टर्स असतात, इन्फ्लुएन्सर्स असतात, ते ऑडियन्सला डिरेक्टली मीट होऊ शकतात. दे आर टॉकिंग डिरेक्टली विथ ऑडियन्स अँड दॅट सॉर्ट ऑफ इंटरॅक्शन, दॅट लॉजिस्टिक्स ॲक्च्युली आणि दे से जो डेमोग्राफिक असतो ते प्रोड्युसर्सला पाहिजे असतं. आणि त्यामुळे जे पॉडकास्टर्स असतात किंवा जे क्रिएटर्स असतात, वी नीड दोज पीपल. सो नाव ॲक्च्युली इट्स अ कोलॅबरेटिव्ह एफर्ट आणि आम्हाला ते लोकांची गरज असते की त्यामुळे ती कम्प्लीट इंडस्ट्री इकोसिस्टम आम्ही बनवतो आणि वी आर हेल्पिंग ईच अदर्स. आपण बघू की नुसतं फिल्म मेकर्स नाही आहे तिकडे, ह्यूज अमाऊंट ऑफ क्रिएटर्स पण आहेत. ब्लॉगिंग चालतंय, पॉडकास्टिंग चालतंय, युट्यूब सेशन चालतायत. तसं डायरेक्ट संवाद तुमच्या ऑडियन्सवर. आणि ते म्हणजे फार फॅसिनेटिंग झालंय आजच्या मार्केट प्लेसमध्ये. व्हेन यू कॅन डायरेक्टली कॉन्व्हर्स विथ युअर ऑडियन्स, देन तुमचा तो प्रॉडक्ट फीडबॅक इतका पटकन येतो आणि इतका जेन्युन असतो की आधीमध्ये फार हायरार्की असायची, कन्सल्टंट असायचे, अनालिस्ट असायचे, पण आता इट्स लाईक डायरेक्ट. आणि दॅट्स ॲक्च्युली शेपिंग द वर्ल्ड. आणि फिल्म मेकिंगमध्ये पण आमची जेव्हा फिल्म रिलीज होत असते, जे स्टुडिओ फिल्म, ते ॲक्च्युली प्रायव्हेट स्क्रीनिंग्स घेतात. जनरल ऑडियन्सला बोलतात. आफ्टर वॉचिंग द फिल्म आयपॅड्स देतात आणि त्याच्यावर प्रश्न असतात की मूवी कसा वाटला, काय आहे, कुठल्या फॅक्टरमुळे तुम्ही आलात, इट्स अ स्टार कास्ट ऑर जॉनर की इवन ते थिंग ॲक्च्युली ती थिएटर तुमच्या फिल्म तुमच्या घराजवळ होतं. सो हे सगळे फॅक्टर्स ॲक्च्युली खूप महत्त्वाचे असतात आणि या डेमोग्राफिक ॲक्च्युली फॅक्टरनुसार ॲक्च्युली प्रोड्युसर्स डिसाईड करतात की मूवी कुठे रिलीज करायची, कसं मॉडिफाय करायचे. तसं आहे. इवन अलॉंग विथ दॅट जे OTT प्लॅटफॉर्म्समध्ये जे फिल्म चालतात ते सीन्स जास्ती आवडले जातात. सो हे ते स्क्रीन टाईम या सगळ्या गोष्टी बघितल्या जातं आणि ज्यांच्या नेक्स्ट सीझनसाठी त्या गोष्टींना ते प्राधान्य देतात, हायलाईट करतात की त्यामुळे त्यांचं व्ह्यूवरशिप वाढेल, रनिंग टाइम वाढेल. क्रिएटिंग गुड फिल्म इजंट इनफ ना. हाऊ टू कॅच ऑडियन्स अटेन्शन इज रिअली इम्पॉर्टंट नाउडेज. ते आपण म्हणतो ना, सोशल मीडियाच्या अल्गोरिदम्सने दे हॅव टेकन ओव्हर अवर लाईफ. लुक्स लाईक ह्या अल्गोरिदम्सने इव्हन हॉलिवूडला सुद्धा इम्पॅक्ट केला, बिकॉज एव्हरीवन वॉन्ट्स टू बी लाईक वी आर ऑल ॲट द एंड ऑफ द डे स्टोरी टेलर्स. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे कुठली स्टोरी ऑडियन्स बरोबर जवळ जाते ॲक्च्युली आणि कनेक्ट होते आणि इन अ व्हॉट वे आणि हाऊ क्विकली, that's important. So त्याच्यामुळे because of the attention span actually that creates a lot of like a major thing in this entire world right now. So it of course film industry isn't enough different from that. येस, चॅलेंजेस म्हणजे काय, म्हणजे प्रत्येक प्रवासात असतात, पण असा एखादा काही प्रसंग तुला आठवतोय का जो तुला प्रकर्षाने जाणवलं की अरे हे फार मोठं चॅलेंज होतं पण आपण हे पार पाडलं? Great actually. To be honest actually, या प्रवासात actually especially film making as a director of photography, तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्टवर वेगवेगळे चॅलेंजेस असतात. की अजून एक जो माझा प्रोजेक्ट होता सायरन्स, सो मरमेड होती, फिक्शनल कॅरेक्टर, पाण्याच्या आतमध्ये होतं, तसं होतं. सो तेव्हा चॅलेंजेस असं होतं की यू हॅव टू डू अंडर वॉटर सिनेमॅटोग्राफी. सो ते मला थोडं शिकावं लागलं त्या गोष्टी. आणि लाइटिंग, टेलिंग स्टोरी ऑन द ग्राउंड इट्स डिफरंट थिंग. आणि पाण्याच्या खाली कसं जातं आणि ते आम्हाला पूर्ण ओशन दाखवायचं होतं विदाउट ॲडिंग एनी VFX. डिरेक्टरचं ॲक्च्युली म्हणणं होतं की ऑन सेट आपण जास्तीत जास्त अचीव्ह करू. ते मी बरेचसे ॲक्च्युली ऑन सेट शिकलो, बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे चॅलेंजेस होते. पण आता जे रिसेंट माझी फिल्म आहे डेड डिअर हाय, जी आता साऊथ बाय साऊथ वेस्ट होती, सेम डिरेक्टर, तिला
त्या स्टोरीमध्ये ऍक्च्युली हरिण येतं आणि त्यांना ते पोस्ट प्रोडक्शन मध्ये नव्हतं टाकायचं. ऍक्च्युअल हरिण पाहिजे. ऍक्च्युली हरिण पाहिजे होतं, तर आम्ही सगळं शूट केलं सिॲटल वॉशिंग्टन स्टेटमध्ये. आणि आम्हाला त्या सीनसाठी जो डिअर पाहिजे होता, आणि ते फॉर दॅट यू नीड डिअर रँगलर्स. डिअर्स जे दे आर ट्रेन फॉर ऍक्टिंग. सो आम्हाला ते शूट आम्ही तिकडे थांबवलं आणि ते पूर्ण ओव्हरऑल लुक अँड फील आम्ही इकडे LMच्या एका जंगलात केलं. आणि आम्हाला ते गोष्टी मॅच करायच्या होत्या, जे वॉशिंग्टनचे सगळे वुड्स आहेत आणि सगळं ते मॅच करायचं होतं. अलॉंग विथ दॅट जो लाईट आणि हे सगळं आम्ही बाकीच्या सीन्स मध्ये ठेवलाय तो तसाच मॅच करायचा होता. आणि जो डिअर जेव्हा येतो, हरिण येतो आणि ते जे दोघं ऍक्टर्स बसले असते त्याच्यावर इंटरॅक्ट करतात, तर यू वोंट गेट, तुम्हाला नंतर अगेन यू वोंट गेट सेकंड चान्स टू डू दॅट. बरोबर. तर त्याच्यामुळे एव्हरीथिंग नीड्स टू बी सो परफेक्ट. लाईट, देअर ऍक्टिंग, युअर अँगल्स, तुमचा फोकस एक्झॅक्टली पाहिजे. सो या सगळे हे तुमचं जे कोरिओग्राफी असते, यू हॅव टू पुट दॅट इन युअर माइंड अर्लियर, यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट अर्लियर. आणि ॲज अ डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, हेड ऑफ द डिपार्टमेंट, यू हॅव टू मेक ऑल दिस प्लॅन अँड गिव्ह इट टू डिरेक्टर्स, की आपण असं असं करू, कॅमेरा अँगल या पद्धतीने एवढा दूर असेल, मध्ये नदी असेल, हरिण या साईडनी येईल. सो ही सगळी कोरिओग्राफी, सगळं रिदम, यू हॅव टू कोऑर्डिनेट दॅट विथ युअर टीम मेंबर्स ऑल्सो. आणि आधीपासून हे सगळं सांगावं लागतं, कारण का इफ यू मिस दॅट देन यू विल लूज दॅट शॉट. बरोबर. आणि पुन्हा हरिण येऊन पुन्हा सेम गोष्टी करू शकत पुण्यात रँगलर आणलं नाही. आणि हे सगळे म्हणजे जो आमचा हरिण होता, जो रँगलर होता, तो ही वॉज चार्जिंग ऑलमोस्ट 1500 पर आवर. सो यू हॅव टू बी रिअली ऑन पॉइंट टू डू दॅट. आणि ॲज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट फ्रॉम कॅमेरा डिपार्टमेंट, मला ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी असते. काही जे स्क्रीनवर दिसतं, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. अँड टू मेक दॅट कोरिओग्राफी पॉसिबल, सगळे आधी कॅल्क्युलेशन्स तुम्ही करून तो प्लॅन डिरेक्टला सांगायचा आणि मग तो बाकीचे डिपार्टमेंट एक्झिक्यूट करतो. असं आहे. जबरदस्त. भरपूर म्हणजे आपल्याला ॲज अ ऑडियन्स मित्रांनो, आपण पिक्चर बघतो, ओके, आम्ही पिक्चर एन्जॉय करतो, पण त्या एक एक शॉट मागे, एक एक फ्रेम मागे किती अथक परिश्रम असतात हे आम्हाला कळतं आता. हॅट्स ऑफ म्हणजे क्रिएटर्स लाईक यू आणि फिल्म मेकर्स लाईक यू. आम्ही एंड प्रॉडक्ट म्हणजे मे बी 1.5 तासाचं बघतो, पण त्याच्या मागे तुमची महिन्याची कधी कधी वर्षाची मेहनत असते. बिलकुल. अनुभव, आपल्या ऑडियन्समध्ये भरपूर लोकांना मूवी मेकिंग, सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शन, एडिटिंग या क्रिएटिव्ह फील्डमध्ये इंटरेस्ट असतो. अशा मंडळीला जर ह्या इंडस्ट्रीमध्ये, हॉलिवूडमध्ये म्हणा, बॉलिवूडमध्ये म्हणा, शिरायचं असेल तर त्यांना तू काय सजेशन देशील? आय डोंट थिंक सो मी एवढा एकदम मोठा आहे की सजेशन्स आणि हे द्यायला. पण आय वुड जस्ट से दॅट जस्ट बी क्युरियस फॉर द एंटायर प्रोसेस. जस्ट एन्जॉय द प्रोसेस. सनलाईट, कलर्स, कसे ह्युमन इमोशन्स ॲक्च्युली रिॲक्ट करतात आहे. त्याच्यानंतर नो युअर क्राफ्ट, वेगवेगळ्या लोकांबरोबर कोलॅबरेट करा. त्याच्यानंतर नेटवर्किंग तर डेफिनेटली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी म्हणेन की बी पेशंट. दिस इज मोस्ट कम्पॅटिटिव्ह इंडस्ट्री इन द वर्ल्ड. रिझल्ट्स मिळतील तुम्हाला, पण यू जस्ट हॅव टू ग्रो इन दॅट. अथक परिश्रम करत राहा, ओके, कोलॅबरेशन करत राहा, कनेक्शन्स वाढवत राहा आणि लवकरच तुम्ही सुद्धा अनुभवांसारखं हॉलिवूडमध्ये प्रवेश करू शकता. वा अनुभव, फार फार छान, फार मजा आली. थँक्यू सो मच फॉर स्पेंडिंग दिस टाइम विथ अस. आणि आम्हाला तू नुसतं साऊथ बाय साऊथ वेस्ट नाही तर एक तुझा छान प्रवास पण सांगितलास आणि हॉलिवूडबद्दल भरपूर छान माहिती दिली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अमेरिकन भाऊ आणि तुमची एंटायर टीम, की त्यामुळे माझ्यासारखे इवन बाकीसारखे अजूनही जे ऑन्टरप्रिनर्स आहेत, क्रिएटर्स आहेत, की आमच्या स्टोरीज ॲक्च्युली आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि नॉट जस्ट फॉर यंग जनरेशन्स किंवा अपकमिंग जनरेशन, पण 50+. आणि ते तुमचं जेव्हा मी पॉडकास्ट ऐकतो तेव्हा इट्स व्हेरी मोटिवेटिंग की यू डोंट नीड अ लॉट ऑफ डिफरंट थिंग्स टू डू आणि लोकांवर रिलाय राहायची गरज नाही. इफ यू हॅव आयडिया, लेट्स एक्झिक्यूट दॅट. सो ज्या वेगवेगळ्या स्टोरीज तुम्ही दाखवता याच्यात, दे आर सो गुड. त्यांची जी एंटायर प्रोसेस असते ती ऐकायला छान वाटते आणि यू जस्ट मेक इट सो इझी. तुमच्या मूवीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. होपफुली इथून पुढचा टप्पा म्हणजे कॅन्स तुम्ही गाठाल अशी मी अपेक्षा करतो.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा राव. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.